हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे सकाळ सकाळ. आज रविवार आहे ना, तसं त्यामुळे मी आज लेटच उठलो. किती 10-11 वाजता मी उठलो असून 10-11 वाजता मी उठलो असून आणि त्यानंतर आता मी उठलो, उन्हाला बसलो. कारण कसं दिसतंय ना, चारी साईडने झाडे आहेत ना, त्यामुळे इथं थंडी खूप लागते. म्हणजे हवा चालू आहे ना थंड थंड, त्यामुळं इथं थंड वाजता आहे, थंडी वाजता आहे. उन्हाळ्यात येऊन बसलो. तर आता उठलं म्हणलं आता तर आवरलं पाहिजे, आता आंघोळ वगैरे केली पाहिजे. तर चला मग आता मी जरा दात घासतो आणि आंघोळ करतो, मग तुम्हाला भेटतो. मग मालूम बघ कसा असं. गाईज इथं बघू शकता किती सारे सुरण आहेत. बघू शकता इथं सुरण. तुम्हाला माहिती असेल, सुरण म्हणजे आपल्या जमिनीच्या आतमध्ये तो उगणारा पदार्थ असतो. पदार्थ नाही म्हणजे आपलं फळ टाईप पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याला कसं आपण तळू पण शकतो, त्याची भाजी पण करू शकतो. ते खूप बाहेर लागतं सुरण. ते आता जमिनीच्या खालून आम्ही लावलेलं ते, मग आता ते आले खूप मोठं झाले. मग आता ते आता खायचं आता जरा. त्याला मी तर जाऊ काही झालं, मी आता आवरतो जरा माझं. तर काय आता माझी आंघोळ वगैरे झाली, बघू शकता. मी तेच कपडे घातले आंघोळ करू. कारण कसं रोज रोज पण ते कपडे धुवायला टाकणं ते मला चांगलं वाटत नाही. त्यामुळे 2 दिवस तरी मी एकच ड्रेस घालतो. आता मी आंघोळ झाली माझी. आता चला आता मग आता आपल्याला थोडंसं आता खायचं प्यायचं नियोजन जरा बघायला लागेल. तर आता मग आपण बघू तर जेवायला काय म्हणजे जेवायला तर केलंच असतं सकाळ सकाळ तर करतो जेवायला माणूस. मम्मीने केलं असं जेवायला. लेट्स सी व्हॉट इज दिस. खाने को क्या है. भात इकडं तर भाजी आहे, इकडं चहा आहे. मी आता बघते चहा आहे तिकडं. आणि त्यानंतर ना इकडं आहे चपाती नाही भाकर. तिथं वांग्याची भाजी आणि भाकर हे चुरून खायला ना मला खूप आवडतं. कारण का चुरून खायची भाजी असते ना, आय व्हेरी लाईक इट मॅन. मला खूप आवडतं. आता मी ते खाणार आहे. चला मी आता वाढून घेतो, मग दाखवतो. आता करायचं तुम्ही बघू शकता. आता मी जेवायचं घेतलं इकडं. वांग्याची भाजी आणि भाकर चुरून खायला की मजा असते, ती मजा वेगळीच असते. आता मी घेतले, आता मी जेवण करतो. मग नंतर तुम्हाला दुपारी संध्याकाळी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी तुम्हाला भेटतो. बनेरी. तर गाईस मी मागापासून MS धोनीचा पिक्चर बघत होतो. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी. तो पिक्चर नाही का, तो पिक्चर बघत होतो टीव्हीवरती. तुम्हाला दिसत असं टीव्हीवरती चालू पिक्चर, तो पिक्चर बघत होतो. एक अगोदर पण मी पिक्चर बघितलेला आहे, तो खूप वेळा बघितला. माझा खूप फेवरेट पिक्चर आहे आणि MS धोनी सुद्धा माझा फेवरेट प्लेअर आहे. त्यामुळे मी त्याचा पिक्चर तो बघतोच मी. तर गाईस आता मी टेरेसवर आलो आहे. टेरेस जाताना म्हणजे कसा दिवस पण आवडला. मी देवपूजा केली, सगळं आवडलं माझं. मी दाखवलं नाही. मग आता मी सगळं काम बिम करून आता मी टेरेसवरती आलो आणि जरा म्हणलं केळी आणि जरा काय चिक्की खावी म्हणलं जरासं. गोड तर मी खाणार नाही, गोड नाही खाणार मी. पण केळी आहे ना, आपलं केळी कसं सेहतसाठी खूप चांगली असते. कसं सेहतसाठी म्हणजे केळीने काय होतं, ताकद राहते अंगात, अजून ताकद राहते अंगात. आणि मला खायला पण आवडते केळी. दॅट्स वाय मी आता केळी खातो. टेरेसवरती चालू केळी पण खायला. कसं चांगलं वातावरण आहे. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असं बघा. आता इथं मला इथे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला सकाळ सकाळ दाखवला असतं. तर सकाळ सकाळ मी जावं तेव्हा तुम्हाला दाखवेल पक्ष्यांचा आवाज. आता सध्या तर ते नाही जमणार. कारण कसं आहे, सकाळी लवकर उठत नाही. कारण की एवढी थंडी असते ना सकाळची. मी तुम्हाला 9च्या पुढे टाईम गेला का टेम्परेचर अख्खं डाऊन होते पार ना. मी त्या दिवशी 10 का 13 टेम्परेचर होतं. ते थंडी ना खूपच आहे. पण मी ट्राय करणार आहे की सकाळी ना 5 वाजता उठायचं आहे. 4-5 वाजता व्यायाम करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. पण करणार आहे उद्या परवापासून बघूचा. कारण ते कसं होतं माहिती का, मी जर सकाळचं उठलो समजा अलार्म लावला आणि उठलो तर मग ते एवढी थंडी वाजते ना की गोदडीची बाहेर येऊच वाटत नाही. वाटते 5 मिनटं 10 मिनटांनी. पण नाही, उद्यापासून आपण उठणारच आहे सकाळी 5 वाजता. दिस इज अ माय कमिटमेंट. काय असतं ना, कमिटमेंट दिस इज कमिटमेंट असतं ना ते. तर ठीक आहे, केळी खातो मी जरा. चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. आय होप यू लाईक इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.